नमस्कार, साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल 3 प्रकारचे कैरीचे ड्रिंक्स बघणार आहोत. प्रथम कैरी कुकरमधून वाफवून घ्यावी. नंतर थंड झाल्यावरती त्याचा गर काढून घ्यावा. काढलेला गर मिक्सरला फिरवून घ्या. यातला 1 वाटी गर घ्या आणि बाकीचा बाजूला ठेवा. आणि त्याच वाटीने 2 वाटी साखर घ्यावी. आता साखर व गर एकत्र करून शिजवून घ्यावे आणि शिजवताना गॅस मंद असावा. हे मिश्रण फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस टिकू शकतं. मिश्रण जरा दाटसर झाले की गॅस बंद करावा. जर मिश्रण कधी जास्त दाट झाले तर त्यामध्ये गरम पाणी घालावे. आता या मिश्रणापासून आपण 2 रेसिपी बघणार आहोत. आता आपण ग्लासमध्ये 2 चमचे कैरीचे मिश्रण आणि केसर सिरप आणि थंड दूध घालून मिक्स करून घेणार आहोत. हे आपले अमृतखंड तयार झाले आहे. आता आपण कैरीचे सरबत पाहूया. आता आपण जे मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 थेंब हिरवा रंग घालायचा आहे आणि वेलची पावडर घालून घ्यायचा आहे. आणि आपण यामध्ये जर वाळ्याचा एसेन्स असेल तर तो घातला तर अजून टेस्ट चांगली होते. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातलेला. आता हे मिश्रण आपल्याला 2 चमचे ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये काळं मीठ घालून थंडगार पाणी घालून मिक्स करायचं आहे. आता आपले कैरीचे सरबत तयार झालेले आहे. आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. आता आपण बाउलमध्ये उकडलेल्या कैरीचा गर घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे गूळ घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला ग्लासमध्ये 2 ते 3 बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि 2 ते 3 चमचे सब्जा आणि आपण जे आता मिश्रण बनवलेले आहे ते घालून त्यामध्ये थंडगार पाणी घालायचं आहे. हे आपले कैरीचे पन्हे तयार आहे. सब्जा उन्हाळ्यात खाल्लेला चांगला असतो. आता आपले 3 प्रकारचे ड्रिंक्स तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.